ही गोष्ट सरिता नावाच्या मुलीची आहे. ही तेव्हा घडली होती जेव्हा मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या सुट्ट्यामध्ये माझ्या आत्याच्या गावी गेलो होतो. माझी आत्या एका गावखेड्यात राहते. तिथे त्यांचा खूप मोठा वाडा आहे. तसेच गावापासून 2-3 किलोमीटर अंतरावरच त्यांचा एक मोठा फार्म हाऊसही आहे. तिथेच त्यांची खूप मोठी शेती आणि त्या शेतात काम करणाऱ्या लोकांच्या झोपड्या आहेत. माझा बराचसा वेळ त्या फार्म हाऊसमध्ये जात असे. असंच एक दिवस मी फार्म हाऊसमधल्या मोठ्या निंबाच्या झाडाखाली खाट टाकून लेटलो होतो. एवढ्यात बाजूच्याच झोपड्यामधील एक 20 वर्षाची मुलगी आली आणि मला म्हणाली, "अहो, मोटर पंप थोडं सुरू करून देता का? माझा हात त्या बटणीपर्यंत पुरत नाही ना. मला कपडे धुवायचे आहेत." ती मुलगी पाहायला सुंदर होती. सावली असली तरीही तिचे यौवन भरभरून निघालं होतं. तिने शर्ट आणि खाली स्कर्ट लावला होता. मी लगेच मोटर पंप सुरू केला आणि तिने पाणी भरायला सुरुवात केली. पाणी भरल्यावर मी पंप बंद केला आणि ती कपडे धुवायला लागली. मी तिच्याशी गप्पा गोष्टी करायला लागलो. तिचं नाव सरिता होतं. ती कपडे धुता धुता माझ्याशी बोलत होती. तिच्या शर्टाच्या वरच्या बटना खुल्या होत्या. त्यातून मला तिचे माऊ दिसत होते. तसेच तिने स्कर्ट ओला होऊ नये म्हणून कमरेला खेचल्याने तिच्या सावल्या मांड्या उघड्या पडल्या होत्या. ते दृश्य बघून माझा लवळा उठला. ती कपडे धुताना तिचं शरीर हलायचं त्याबरोबरच तिचे ते माऊ सुद्धा हलायचे. मी तिला तिच्या कामाबद्दल विचारलं. ती म्हणाली, "माझे आई-बाबा तुमच्या शेतात काम करतात. मीही कधी कधी कामावर जाते, पण आज घरचे काम खूप असल्याने मी गेले नाही." तिने मग माझ्याबद्दलही विचारलं. मी तिला माझ्याबद्दल माहिती दिली. कपडे धुत असताना पाणी तिच्या अंगावर उडत असल्याने तिचे कपडे ओले झाले होते. तिच्या मावांचा आकार तिच्या शर्टातून दिसत होता. तिचे कपडे आता धुवून झाले होते. ती मला म्हणाली, "बरं, आता मी आंघोळ करते. तुम्ही खाटेवर जाल का?" मी तिला म्हटलं, "अगं, इथे तर बाथरूम नाही." ती म्हणाली, "आम्ही इकडे असम उघड्यावरच आंघोळ करत असतो. यावेळेस इकडे कोणी नसतात ना, त्यामुळे मी इथेच आंघोळ करत असते. पण आता तुम्ही आहात ना, त्यामुळे मला कसे तरीच होत आहे." यावर मी तिला म्हटलं, "बरं, मी जातो खाटेवर, तू कर अंघोळ." असं म्हणून मी माझ्या खाटेवर गेलो आणि लेटलो. टेवर गेलो आणि सरिताने आपला शर्ट काढला. मला माझ्या खाटेवरून ती पूर्णपणे दिसत होती. तिने माझ्याकडे पाठ केली होती. तिने मग आपली ब्रासुद्धा काढली. तिची उघडी पाठ मला दिसत होती. ती बकेटमध्ये पाणी घेऊन आंघोळ करायला लागली. तिच्या हालचालीमुळे मला तिचे ते बुब्स थोडेफार दिसत होते. मला माझ्यावर अजिबात नियंत्रण होतं नव्हतं. असं वाटलं की जाऊन आणि मागून तिला गच्छ मिठी मारून तिचे ते टणक माऊ दाबावेत. मिठी मारून तिचे मी श्वास रोखून बघत होतो. सरिताने स्कर्टमधून आपली चड्डी काढली आणि बाजूला ठेवली. असं करताना मला तिची गांड दिसली. मग ती आपली पुच्छी साफ करायला लागली. तिने पूर्ण अंगावर साबण लावला. मग चेहऱ्यावरही साबण लावायला लागली. तिने डोळे बंद केले होते. या क्षणाचा फायदा घेण्याचा मी ठरवलं. मी लगेच चोर पावलांनी तिच्या जवळ गेलो आणि तिचे नागडम शरीर अगदी जवळून बघितले. तिचे माऊ इतके सुंदर आणि ताणलेले होते काय सांगू. कडक होते ते अगदी. ती आपल्या मावांवर साबण लावून मसाज करत होती. मग तिने तिच्या स्कर्टवर केला आणि त्याबरोबरच मला तिची केसांल पुच्छी दिसली. तिने पुच्छीवर साबणाचा फेस लावला आणि ती आपली पुच्छी बोटांनी घासायला लागली. मी माझं तोंड अगदी तिच्या मांड्याजवळ नेलं आणि तिच्या केसांल पुच्छी अगदीच जवळून बघितली. तिचे डोळे बंद असल्याने तिला अजिबात जाणीव शरीरावरून पाणी घेण्यास सुरुवात केली. तिच्या डोळ्यावरचा फेस दूर होताच तिने डोळे किलकिले केले. मला वाटलं चला जाऊ आता पटकन, पण मला ते नयनरम्य दृश्य डोळ्याआड करायची इच्छा होत नव्हती. मी तसाच तिच्याकडे बघत होतो. तिने डोळे उघडताच मी तिच्याकडे बघत असलेला दिसलो आणि ती एकदम घाबरली आणि तिने आपले माऊ आणि पुच्छीला